वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं करोमि सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्रीराम समर्थ. नमस्कार. कुठलीही सुरुवात ही गणपतीचे स्मरण करून व आमचे गुरु वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी यांना नमन करून मी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करत आहे. मी रमेश महादेव भट, राहणार मुंबई, लोअर परळ या ठिकाणी राहत असून माझी वास्तुवर्गाची संपर्क माझ्या व्हॉट्सअप ग्रुप यामध्ये या वर्गाची माहिती मिळाली. ती माहिती पाहून मी या वास्तुवर्गामध्ये प्रवेश केला. वास्तुवर्गामध्ये प्रवेश केले असता पहिला दिवस प्रत्यक्षात गुरुजींचे दर्शन झाले व त्यांचे मार्गदर्शन खूप प्रमाणात मला आवडले. त्यांनी सांगण्याची पद्धत, कुठलीही गोष्ट सोपी करून सांगणे, या वास्तूबद्दल त्यांना असणारे आगाढ ज्ञान हे त्यातून मला आढळले. माझ्या ज्या काय मनातल्या इच्छा होत्या, आकांक्षा होत्या, प्रश्न होते, समाधान होते, हे यातून मला नक्कीच मिळेल असं मला वाटले. त्यानुसार वर्गाला सुरुवात झाली. आज तागायत वास्तुवर्गाचे 15 दिवस झालेले आहेत. त्यामध्ये सुरुवात ही गुरुपरंपरेने झाली. गुरुला नमस्कार कसा करावा, नमस्कारचे काय फायदे आहेत, नमस्कार कोणत्या व कसा करावा, कोणाला करावा, हे यातून मला समजले. त्यानंतर गुरुजींनी दिशामध्ये वास्तुशास्त्र, भवनशास्त्र म्हणजे काय, त्यामध्ये असणाऱ्या दिशा, पंचतत्व याबद्दल पण गुरुजींनी माहिती सांगितली. त्या पंचतत्वांचा, दिशांचा आपल्यावर कसा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हा परिणाम होत असतो हे यातून मला समजले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर गुरुजींनी कर्म कसे असावे, कर्म का करावे व कर्मानुसार आपला पुढील पुनर्जन्म कोणत्या गणामध्ये होतो, कोणत्या योनीमध्ये होतो, कुठल्या वर्णामध्ये होतो, तेही यातून मला समजले. नंतर वास्तूचा या कर्मानुसार आपल्याला कसा परिणाम होतो हेही समजले. त्याप्रमाणे योगायोगाने मैत्री दिन पण आले. त्या मैत्री दिनानिमित्ताने गुरुजींनी खूप छान प्रकारे मैत्रीची काय व्याख्या आहे, मित्र कोणाला करावे व मित्र श्रीमंत असो किंवा गरीब असो ते न पाहता मित्र कोणत्या प्रकारचा असावा, त्याची व्याख्या काय आहे, ही मला या गुरुजींच्या मार्फत समजले. तसेच आपल्या पुढील आयुष्यामध्ये जे गुरुजींचे आघात ज्ञान आहे, अनुभव आहे, ते आपल्याला शेअर करतात, सांगतात. ह्याचा आपल्याला सर्वांना खूप पुढील आयुष्यामध्ये फायदा हा खूप प्रमाणात होणार आहे व तो फायदा इतरांना पण व्हावा हे आपण करावे. तसेच पुढे गेल्यानंतर गुरुजींनी घटबिंब सिद्धांत याबद्दल सांगितले. घटबिंब सिद्धांत हा आपल्या पृथ्वीवर तसेच आपल्या भारत देशावर कशा प्रमाणात होतो तेही सांगितले. पिंडी ते ब्रह्मांडी त्या सिद्धांतानुसार मी मुंबई या ठिकाणी, लोअर परळ या ठिकाणी राहत असता मी उत्तर दिशेला पाहिले असता उत्तर दिशेला सुप्रसिद्ध असे सिद्धिविनायक मंदिर आहे, रवींद्र नाट्यगृह, यशवंत नाट्यगृह, शिवाजी मंदिर, तसेच हिंदी मराठी राहणारे मोठमोठे कलाकार या ठिकाणी राहत वास्तव्यात आहे. तसेच दादरचं मोठं मार्केट, यामध्ये पैशाची खूप प्रमाणात देवाणघेवाण या दिशेलाच होते. म्हणून उत्तर दिशेची देवता कुबेर यांचा याच्यावर खूप प्रमाणात आशीर्वाद आहे असं मला समजतं. त्यानंतर ईशान्य दिशेला पाहिले असता ईशान्य दिशा तशी पाहायला गेली ईश्वराची दिशा आहे. या ठिकाणी हलकी दिशा, आध्यात्मिक दिशा, जलतत्वाची दिशा आहे. त्याप्रमाणे ती दिशा दिसली नाही, कारण त्या दिशेला आशिया खंडातील मोठी झोपडपट्टी, धारावी झोपडपट्टी आहे. तसेच त्या ठिकाणी रेल्वेचे, दळणवळणाचे मोठ्या प्रमाणात साधन आहे. त्यामध्ये वायुतत्व, पृथ्वीतत्वाचा जास्त प्रमाणात
वापर असल्यामुळे जे जलतत्व आहे ते दूषित झाल्यामुळे त्या धारावी झोपडपट्टी अजूनपर्यंत तिथे पुनर्वसन झाले नाही. तिथे रोगराई, लूटमारी असे मोठ्या प्रमाणात होतात. त्या दिशेलाच माहीम हे रेल्वे स्टेशन आहे. त्या मागील काळी तिथे मोठ्या प्रमाणात बॉम्बस्फोट पण घडून आला. हे सर्व त्या दिशेला असल्यामुळे तो दिशा दूषित त्यामुळे झाली असेल की काय असं मला वाटले. त्यानंतर पूर्व दिशेला पाहिले असता आमच्या समोरच एक टोलेजंग अशी इमारत 113 मजल्याची आशिया खंडातील आपल्या भारतातील मोठी इमारत म्हणजे वर्ल्ड टॉवर हे पाहायला मिळते. मोठमोठे टॉवर्स आहेत, मोठमोठ्या हॉटेल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत. त्याप्रमाणे या साईडचे देव